आणि आता पाहणार आहोत लोकसभेसंदर्भातल्या इतरही महत्त्वाच्या घडामोडी लोकसभेचा रणसंग्राम मधून। मनसे महायुतीसोबत येईल, मोदींना पाठिंबा देईल, मला अपेक्षा। मनसेच्या महायुतीमधील समावेशाबाबत फडणवीसांचं सूचक वक्तव्य। उद्या सकाळी 11 वाजता महाविकास आघाडीची संयुक्त पत्रकार परिषद। राऊतांची माहिती, मवियात कोणतीही बिघाडी नाही हे सांगण्यासाठी पत्रकार परिषदेचं आयोजन, असंही वक्तव्य। उद्याच्या मुहूर्तावर सांगलीची उमेदवारी जाहीर होईल। उद्याच्या निकालानंतर आपण बोलू, विशाल पाटील यांची पत्रकार परिषदेत माहिती। संजय राऊत मराठी माणसाचा आवाज आहेत, हा आवाज सांगलीकरांनी दिला, मात्र आज ते सांगलीकरांविरोधात बोलतात, याची खंत विशाल पाटलांची प्रतिक्रिया। रावेरच्या जागेसाठी शरद पवार गटाचा उमेदवार ठरला, रवींद्र भैया पाटलांना रावेरमधनं लोकसभेचं तिकीट मिळणार, सूत्रांची माहिती। चांगल्या प्रकारे शिवसेना वाचवली असं शिंदे दाखवतात, मात्र शिवसेनेचा उमेदवार वाचवणं हे त्यांना शक्य नाही, तर हिम्मत होत नव्हती असं म्हणत अंबादास दानवे यांची शिंदेंवरती टीका। याआधी सोमय्या यांची उमेदवारी सेनेनं बदलायला लावली, दानवेंनी आठवण करून देत काढले चिमटे। मुख्यमंत्रीपदाचा कधीही मोह नव्हता, केवळ शिवसेना आणि धनुष्यबाण वाचवण्यासाठीच उठाव केला, मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंचं वक्तव्य। घरगड्याला नगरविकास खातं उद्धव ठाकरेंनीच दिलं, अंबादास दानवेंची टीका। बाळासाहेब सहकार्यांना सवंगडी समजायचे, हे लोक घरगडी समजतात, शिंदेंच्या टीकेवर दानवेंचं प्रत्युत्तर। संघ आणि भाजप या एका नाण्याच्या दोन बाजू दाखवायला आणि खायला वेगळं अशी वृत्ती, वडेट्टीवारांची भाजपसह संघावर टीका। विचारधारा एकच म्हणूनच त्यांचे खासदार घटना बदलण्याच्या गोष्टी करतात, वडेट्टीवारांची टीका।